बघा, मी लोकसभेची निवडणूक ज्या दिवशी लढायचं ठरवलं आणि लढलो त्या दिवसापासून काही लोकांचं मला सगळ्या गोष्टी माहिती मिळत होती. त्यांनी प्रत्येक गोष्टीला स्वतःचा कार्यकर्ता जसा एखाद्या पक्षाचा वागतो तशा पद्धतीनं काही अधिकारी वागतात. ते मी वारंवार मीडियासोबत बोललेलो आहे, तुमच्या सर्वांसोबत बोललेलो आहे. त्याच्यात पर्टिक्युलर मी 4-2 मोठे अधिकारी सांगितलेले. बरीच काही पोलीस यंत्रणा खालच्या लोकांवर मी काय बोलावं आता खासदार झाल्यानंतरही, किंवा निवडणूक मी खासदारकीची लढतो, जिल्हा परिषदेची नाही, पण पोलीस हवालदारापर्यंत बोललो नाही. पण कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये जे कोणी म्हणतात की बीड जिल्ह्याचा बिहार झाला असं म्हणू नका. त्यांना माझी विनंती आहे की बीड जिल्ह्यातल्या पोलीस स्टेशनमध्ये काय चाललंय, बीड जिल्ह्याच्या कलेक्टरमध्ये काय चाललंय, जिल्हा पंचायत समितीमध्ये काय चाललंय, ह्याचा सुद्धा थोडा लेखाजोखा द्या, तर सगळ्या गोष्टी लोकांसमोर येतील ना. तर ह्या सर्व गोष्टी असताना आम्हाला कुणाला एकच म्हणायचं आहे की बीड जिल्ह्यामध्ये ही जी घटना घडतात ह्या घटना थांबल्या पाहिजेत. आणि ह्या घटना घडवणारे बीड जिल्हा बदनाम करतात का ही घटना घडलेली ओपन करणारे बीड जिल्हा बदनाम करतात? अरे घटना घडवितात त्यांना थांबवा ना. आरोपी वृत्तीच्या लोकांना साथ देऊन तुम्ही म्हणतात की असं म्हणून बदनामी करू नका. आरोपी वृत्तीनं जे वागतात किंवा आरोपी जे आहेत त्यांना तुम्ही कशी साथ देणार? तुम्ही त्यांना साथ घालणार का? हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे ही बीड जिल्ह्याचा तुम्ही प्रश्न विचारला पोलीस यंत्रणेच्या सगळ्या बाबतीत, तो माझा जे आहे तो म्हणणं 100% आहे. पोलीस अधिकारी पासून कर्मचारीपर्यंत जी आज तृप्ती देसाई ताईंनी जी केलेलं आहे, यादी डिक्लेअर केली, ती बऱ्यापैकी मी मला वाचून दाखवली. मी काय बघितलं नाही त्यांचं ट्विट आणखी, तर मी आज दिवसभर व्यस्त होतो माझ्या कार्यक्रमामध्ये, बऱ्याच काही गोष्टी बघितल्या नाहीत. पण तरी त्यांनी जे दिलंय ते त्याच्यात सुद्धा आणखी 10-20% सुटलेले असतील त्या यादीत. म्हणजे एवढी मोठी यादी आहे की ही सगळ्या गोष्टी ह्याचे पुरावे असतील त्यांच्याकडे सुद्धा, ते देतात. म्हणजे ते काय याच्यापेक्षा नाहीत. आणि मी सुद्धा बऱ्याच गोष्टी सांगितलं की मी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली, लेखी दिली. ज्यावेळेस महाराष्ट्राचे होते त्यांना दिली, सेंट्रलच्याला दिली, तरी पण कारवाई झाली नाही. महाभाग सगळे जशाला तसेच. काही लोकांचे आता काही लोक परळी तालुक्यात परळी तालुक्यात प्रॉपर्ट्या फक्त रेसिडेन्शियल परभणी दाखवले, का तर परळीत इथं राहायचं इलेक्शनला म्हणून. मग ह्यांचं पहिल्यापासून तिथं रेसिडेन्शियल होतं का? यांचा जन्म कुठं झाला, शाळेत कोणी शिक्षण झालं हे बी बघा ना. त्यांचे वडलोपारी जमिनी कुठे आहेत बघा, तरी तो माणूस तिथंच राहतोय. मी तक्रार देऊन सुद्धा जात नाही. मग ह्यांचं आता आमच्या मुंडेताई, ठीक आहे, मला त्यांच्यावर जास्त काही बोलायचं नाही, पण त्यांचं आपल्याकडं जनरली भारतामध्ये की ज्यावेळेस मुलीचं लग्न होतं त्यावेळेस सासरी जाते, त्यावेळेस सासर तिचं गाव धरलं जातं. पण आता मुदुळताईंना आमचं म्हणणं होतं की माझं नेटिव्ह कुठं सोलापूरमध्ये आहे, म्हणजे वडला कळलं. आता माहेरचं त्यांचं जर नेटिव्ह असेल त्या पुन्हा कलेक्टर म्हणून इथं राहतात. मग ही काय परिस्थिती बघा ना. पण त्या राहिल्या बिचाऱ्या. राहिल्याच्या नंतर त्यांनी काय करायचं असेल, काय कुठाने काय, कारण त्यांच्या काळातले बरेच कुठाने आहेत ना. तुम्हाला सांगतो, एखाद्या भूतवर जिम्मेदारीने सांगतो, एक भूत आहे समजा 202 नंबरचं भूत जर बघितलं एखाद्या, एक प्रॅक्टिकल सांगतो, एक अधिकाऱ्याचं नाव घेणार नाही, एका मतदारसंघाचं सांगणार नाही, पण 202 नंबरचं भूत जर चेक करायला अधिकारी गेला की हात केला तिथं हे 202 नंबरचं भूत आहे, इथं बोगस होईल असं दिसतं. 2च माणसं मतं करायला. आणि तिथं म्हणतो 202 नंबरच्या भूतला जा रे, पोलिसला जातो, त्याच्या अधिकाऱ्याला पाठवतो. तर तिथं ज्यावेळेस अधिकारी जातो त्यावेळेस बघतो ते 202 नंबरच्या भूतला नाहीच आहे. मग हे कोणी केलं? ह्याला सुद्धा कलेक्टर मॅडम बी जिम्मेदार असू शकतात त्या तत्कालीन, म्हणजे कोण यंत्रणा जी असेल ती. मग हे सुद्धा असताना ह्याच्यासाठीच त्यांना ठेवलं होतं का? मग लोकलचे लोक का ठेवले? अशा त्या प्रकरणात कोण आहे? म्हणजे जे नंबर 1 आणि कॅमेरा डिस्प्ले दुसऱ्या नंबरचा दिसतोय, ज्याच्यात सगळी मिसमॅच आहे. ह्या मिसमॅचमध्ये असं आहे की भूत नंबर कॅमेऱ्याला दाखवताना 150 दाखवतोय आणि तिकडे असतो 202. म्हणजे अशा पद्धतीचं मिसमॅच करून, म्हणजे एखादा दिसलं डिस्प्लेवर तरी तो तसं नाही. अशा पद्धतीचं घटना घडलेल्या आहेत. पुराव्यानिशी आहे. जी बोलतोय त्याचे तुम्ही काय बोलत नाही. ही सगळे अधिकारी चेक केलेलेच आहे. आता ते अधिकारी बोलल का नाही बोलल, तर रेकॉर्डर आलेले ते बोलावं बी लागेल. तो विषय सगळा विषय. पण मला त्या खोलात जायचं नव्हतं, कोणाच्या विरोधात जायचं नव्हतं. मी निवडून आल्यानंतर उगाच कशाला बोटमोडीत बसू? म्हणजे एवढं सगळं महाभारत करून सुद्धा मला लोकांनी निवडून दिलं. मग मी आनंद घेतो ना, कशाला लोकांची सेवा करतो ना. आता कशाला आणखी ती असं तसं म्हणून मी काही केलं नाही. मी आपलं मी चाललंय त्याच्यावर चालू द्या. पण ह्यानी जी अन्याय लोकांवर चाललाय, ह्या अन्यायाविरुद्ध आवाज उठविणं, लोकांनी मला दिलेल्या मताची उताराई होणं ही माझी जिम्मेदारी आहे. त्याच्यामुळे लोकांनी दिलेल्या मताच्या जीवावर मला काम करणं माझी जबाबदारी आहे. लोकांकडून माझ्या अपेक्षा आहेत, माझ्याकडून लोकांच्या अपेक्षा तर त्या अपेक्षा पूर्ण करणं माझं काम आहे. त्याच्यामुळे मी जिथं अन्याय दिसेल तिथं मी बोलणारच. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.